मित्रांनो, माझ्या मनामध्ये एक संभ्रम आहे की ही जे संविधान परिषद आहे, संविधानावर जेवढे काही व्याख्यान होतात, जेवढ्या काही परिषदा होतात, त्या बहुतेक आंबेडकरी जनता घेतात मोठ्या प्रमाणात. ते आंबेडकरी जनता म्हटलं की ते बौद्ध समाज येतो, बाकीचे समाज तर तो बौद्ध समाज आहे. आणि त्यामध्ये ओबीसी, एसटी आणि एनटी हे सहभागी होत नाही मोठ्या संख्येने. मात्र एक माझ्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा आपल्या माणसावर लोक येतात, तो मुस्लिम समाजाचा असो की टीका करत नाही, परंतु इथे भाषण देऊन आपलेच लोक जास्तीत जास्त श्रोते असतात, त्यांचे फार कमी असतात. अशा वेळी यांना आपण नेते बनवतो, काही दिवस हे आपले नेते बनता, इथं भाषण देऊन मोठे होतात आणि लगेच कुठल्या तरी पार्टीमध्ये निघून जातात. तुम्हाला आता काही अनुभव आले असतील संविधान चौकामध्ये, तुम्ही जे ईव्हीएम अगेन्स्ट इंडिया घेत होते त्यापैकी एक मोठा नेता झाला, तो आता कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये गेला. आणि आपले जागो ठिकाणी हजारो कार्यक्रम त्याचे झालेले आहेत. असे अनेक नेते मी बघितलेले आहेत आजपर्यंत. तर मित्रांनो, हे एससी, एसटी, ओबीसी यांना संविधानाच्या ह्या म्हणजे मालिकेमध्ये आपण आणण्यासाठी फक्त आपणच प्रयत्न केला, म्हणजे त्या समाजातल्या लोकांनी त्या ठिकाणी संविधानाच्या रॅली तयार केल्या पाहिजे, संविधानाची परिषदा घेतल्या पाहिजे. आणि होत नाही आपल्या भरोश्यावर फक्त आपण संविधान वाचवू शकत नाही असं मला वाटतं. त्यावर बोला. खूपच गंभीर आणि महत्त्वपूर्ण प्रश्न दादाने विचारलेला आहे. त्याचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर असं आहे दादा, की गेले 75 वर्ष जसं या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिवस 26 जानेवारी म्हणजे ते म्हणतो की त्या दिवशी संविधान अंमलात आलंय, गणराज्य म्हणतोय, बरोबर. गेल्या 75 वर्षापासून हे जे आहे हा म्हणजे संविधानाचा गौरव वास्तविक पाहता हे तमाम देशातील जनतेने करायला हवा होता, पण तो होऊ नये, नाहीतर गणराज्य सोबतच संविधान राज्य हा शब्द लावला असता, सरकारने लावला असता की नाही. जसं आपण गणराज्य म्हणतो, संविधान राज्य का म्हणतात नाही. मग ते बालवयापासूनच हे बीज येथील विद्यार्थ्यांमध्ये म्हणा, देशातील लोकांमध्ये ती कशी रुजल्या जाईल. आणि म्हणूनच यासाठी येथील शासन आणि प्रशासन देखील जबाबदार आहे. आपली जबाबदारी याच्यासाठी संविधान परिषदा घेणारा, जशी आजची ही परिषद, मी अनेक ठिकाणी संविधान परिषदेला जात असते. 26 नोव्हेंबर असो, 26 जानेवारी असो, संविधानाचं महत्त्व सांगत असते. अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी प्रश्न केला की इथे ऐकणारा वर्ग म्हणजे आंबेडकरी समाज, म्हणजे तोच असतो आणि स्टेजवरती इतर लोक येतात, मोठे होऊन जातात, आपण त्यांना मोठं करतोय. दुसरा त्यांनी असा प्रश्न विचारला की इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या माध्यमातून जे देशव्यापी आंदोलन इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरमनी म्हणजे आपण सगळ्यांनी इथे चालवलेलं आहे लगातार 2018 पासून, ते यासाठी चालवलेलं आहे कारण आपण फार चिंतन आणि अभ्यास केला याचा, आणि ते फक्त आपल्याच लोकांना घेऊन ते आंदोलन यशस्वी होणार नव्हतं. नाहीतर आम्ही तर पॉलिटिकल लोकांशी फोटो देखील काढणे पसंत करत नाही, विश्वासाला माहिती. मग तिथे गडकरी येऊ पडेल. आता 8 मार्चचा जो महिला दिन आहे तिथे मला विमेन एम्पॉवरमेंट अवॉर्ड, ताई तुम्ही विमेन ऍक्टिव्हिस्ट आहात, महिलांवरती 100च्या वरती तुम्ही परिषदा घेतलेल्या आहेत महिलांवर, त्याच्यामुळे तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांची सुविद्य पत्नी आणि गडकरी साहेब, काय ते नितीन गडकरी यांच्या पत्नीच्या वतीने तुम्हाला अवॉर्ड जाहीर झालेला आहे. मी तपशील तो नाकारला. जे संविधानाविरोधी काम करतात त्यांच्या तिथे जाऊन आम्ही अवॉर्ड का घ्यावं. आमची प्रिन्सिपल म्हणजे आम्हाला ते अलाउ करत नाही, पण त्यांना स्टेजवरती बोलवण्याचं हेच काम की जे बीजेपी RSSला सोडून जे आता ईव्हीएम विरोधी असेल त्या सगळ्यांना, त्यांना पॉलिटिकल अजेंडा आहे, त्यांनी लढायला पाहिजे होता, ते लढत नाही. म्हणून इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम तयार करून आपण तो अजेंडा घेऊन लढत आहोत. आम्ही समता सैनिक दलाचं नाव नाही दिलं त्याला. समता सैनिक दलचे शूरवीर योद्धे तिथे काम करतात, पण आपल्यालाही धावपेच खेळता येतात संविधान वाचविण्यासाठी. आणि म्हणून जे ईव्हीएमच्या विरोधी आहे त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेणार, तेव्हाच आम्ही निश्चय केला आणि ती
लढाई लढत आहोत. लोकसभेला जे काही चित्र तुम्हाला दिसतंय, 1 महिना त्या ठिकाणी लाईन घेता, 1 महिना संविधान चौक मध्ये बसलो. देशातील 17 फरवरीला देशातील सर्वात मोठी पहिली परिषद याच इंदोरा भूमीमध्ये घेऊन दाखवली, ज्याचा फायदा अपोजिशनला झाला. आम्ही कोणी तिथे गेलो नाही. किती ऑफर्स आले असते आम्हाला, करोडोनी ऑफर्स आले असते. लेकिन सच्चा आंबेडकरवादी और सच्चा संविधानवादी कभी बिकता नहीं है. तो आपल्या जनतेच्या, आपल्या देशातील लोकांच्या आणि खास करून आपल्या समाजाच्या हक्क अधिकार सुरक्षित राहण्यासाठी तो आपला बुद्धिजीवी वर्ग तयार करत असतो आणि तसे प्रयत्न करत असतो. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की कुठलेही आपल्या स्टेजवरती गेस्ट येत असताना त्याच्यामध्ये सच्चा आंबेडकरी बाणा आहे की नाही हे आपण तपासलं पाहिजे. मला वाटतं हेच त्या दादाच्या प्रश्नाचं उत्तर राहील. कारण आपले देखील युवा जे खऱ्या अर्थाने, जसे आपले भार्गवे दादा आहेत, आपले हे बनसोड दादा आहेत, शेंडे दादा आहेत, खऱ्या अर्थाने हे जे काम करतात, हे जर संसदेमध्ये जाईल तर किती मोठं परिवर्तन त्या ठिकाणी येईल. आपल्यामधून मिटकरी सारखे लोक येतात, स्टेजवर येतात, पैसे घेऊन जातात, 10-20 हजार भाषणाचे ते लोक घेतात. आज काय आहे की आज बोलतात का ते? म्हणून तर सेपरेट इलेक्ट्रॉल, दॅट्स द पॉइंट. जे SC आहे ना, एवढे सगळे आमदार खासदार बनलेले आहेत, एका अधिकाराची SC-STच्या सुरक्षिततेची भाषा बोलत नाही, कारण ते पपेट आहेत, ते ताटाखालचे मांजर बनलेले आहेत. सगळ्यांनी रिझाईन दिलं तर SC-ST जो रिझल्ट सुप्रीम कोर्टची मजल झाली असती का? बरं ठीक आहे, 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टचा निर्णय आला, जेव्हा की सुप्रीम कोर्टच्या अखत्यारातच तो विषय येतो, तो संसदेचा विषय आहे. रिझर्वेशन, SC-ST कोट्यामध्ये कोटा, आणि त्यातही क्रिमी लेअरची केस नसताना देखील क्रिमी लेअर लावायचं की नाही याचा देखील विचार त्यामध्ये होतं. किती मोठं षडयंत्र सुरू आहे. रिझर्वेशनचा आधारच अनटचेबिलिटी आहे. अनटचेबिलिटी संपली का अजूनही? आहे. जरी आपला झाला असेल, तो मेरिटवर जरी गेला असेल तरीही तो काय रिझर्वेशन घेणार नाही? खरंच त्याला क्रिमी लेअर लावण्यात यावं का? आज जरी तो IAS झाला असेल तरी त्याच्या मुलाचं लग्न असेल तर त्याला घोडीवरती बसू देत नाही. आज जर सुप्रीम कोर्ट मध्ये आमच्या शेड्यूल कास्टचा चीफ जस्टिस जर होईल, उद्या जाऊन तो शिर्डीच्या साईच्या दर्शनाला जाईल, कारण सेक्युलर कंट्री आहे. साईच्या दर्शनाला गेल्यानंतर तो शेड्यूल कास्ट आहे, तो बाहेर निघाल्यानंतर जर मंदिर धुतल्या जाईल, अनटचेबिलिटी नाहीये, मग क्रिमी लेअर कुठून आला? ते क्रिमी लेअर शैलेश सर आलेले. तर ह्या सगळ्या बाबीचा आपण विचार करायला हवा. आणि मी काकांच्या प्रश्नाचं खूप खूप अभिनंदन करते. आपल्या स्टेजवरून आपलेच लोक हे मोठे व्हायला हवे. आपल्या लोकांना आपण मोठे केलं, ते संसदेमध्ये गेलं, कारण अल्टिमेट काय, पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर के. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते जर आपले राजनीतिक बुद्धिवादी जर MLA MPs असतील तर तुमच्या हिताचे, तुमच्या सुरक्षिततेचे, तुमचा अधिकार सुरक्षित ठेवण्याचे निर्णय तिथून पारित होतात. आणि तिथे आपले संविधानवादी विचाराचे लोक पोहोचविणे आवश्यक आहे असं मला वाटतं. थँक्यू.